लालबागचा राजाच्या दरबारात पदाधिकाऱ्यांच्या मुजोरीचा पर्दाफाश झी मीडियाने केला। त्यामुळे राजाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाली आहे। राजाच्या दानपेटीत जमा होणाऱ्या देणग्यांची रक्कम यंदा कमी झाली असून या मंडळाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचं हे लक्षण मानलं जात आहे। सेवेच्या नावाखाली महिला भाविकांची उद्धट वर्तन करणाऱ्या लालबागचा राजा मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांचा खरा चेहरा झी मीडियाने जगाला दाखवला। मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बेशिस्तीचं पहिलं दर्शन आम्ही जगाला घडवलं। महिला भक्तांचीच नव्हे तर अगदी खाकी वर्दीतल्या पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी वाढली। केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून त्यावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या। अनेक मान्यवरांनी मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। झी 24 तासच्या वेबसाईटवर कार्यकर्त्यांच्या मुसोरीचा हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला। त्यामुळे लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाली आहे। यंदाच्या वर्षी 1.5 कोटी गणेश भक्त राजाच्या दर्शनाला आले असा दावा मंडळाचे पदाधिकारी करत आहेत। परंतु त्यांचा हा दावा किती खोटा आहे याचा ढळढळीत पुरावाच दानपेटीच्या रूपाने समोर आलाय। यंदाच्या वर्षी दानपेटीत जमा होणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम यामध्ये कमालीची घट झाली आहे। 2012 साली राजाच्या दानपेटीत 8 कोटी रुपये जमा झाले होते। यंदा मात्र ही रक्कम कमी झाली आहे। यंदा केवळ 6 कोटी 77 लाख रुपये जमा झाले। गेल्या वर्षी भाविकांनी 15 किलो सोन्याचे दागिने राजाला अर्पण केले होते। यंदा त्यातही घट झाली आहे। यावर्षी केवळ 11 किलो सोनच राजाच्या अंगावर चढलं। यंदाचा गणेशोत्सव केवळ 10 दिवसांचा होता। 11व्या दिवसाऐवजी 10व्या दिवशीच विसर्जन मिरवणूक झाली, त्याचाही परिणाम दानपेटीवर झाला असावा असं लंगडं समर्थन आता मंडळाचे पदाधिकारी करत आहेत। मात्र यंदाच्या वर्षी नवसाच्या रांगेला ओहोटी लागल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं। एरवी गंध आंबेकर मार्गावर पसरणारी नवसाची रांग यंदा आंबेवाडीच्या नाक्यावरही पोचली नव्हती अशी माहिती स्थानिकांकडून समजते। भाविकांची गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे लालबागच्या राजाची कथित लोकप्रियता कमी होत चालली आहे। पण एवढं सगळं होऊनही राजाच्या मुजोर कार्यकर्त्यांना सुबुद्धी येते की नाही ही शंकाच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।